या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे. ताई, अतिशय गंभीर अशी घटना आहे, काय प्रतिक्रिया काय तुमची? खरं तर म्हणजे आता या कुंपणानं शेत खाण्याची एक प्रथाच सुरू झाली आहे की काय असं वाटतं. आपल्या म्हणजे ज्या एरियात मी राहते त्याच एरियातल्या सिव्हिल लाईन नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल, ती घटना आता उमेश सरांनी सांगितली नाही, परंतु कस्टडीत असलेल्या महिलेला अशा पद्धतीनं बोलून का होईना मोलेस्टेट करणं, म्हणजे जेव्हा मी आमचे SP साहेबांना चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की काल रात्रीच अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. त्या सदर व्यक्तीला, त्याचं नाव सांगायला मला काहीच लाज नाही वाटत, राजेश जाधव याला सस्पेंड केला आणि त्याला अटक पण झाली. आणि यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे तिथले चार्जमध्ये असलेले केदारे नावाचे जे PI आहेत त्यांचा पण खूप मोठा रोल आहे. आणि जेव्हा मी मागचे 30 वर्ष झाली महिला क्षेत्रात तिथे काम करते, थोडंसं आठवलं, या राजेश जाधवचा CR सुद्धा काही चांगला नाही. त्याचं कौटुंबिक आयुष्य, त्याचं सोशल आयुष्य, कुठं कोणीतरी सांगते की एखाद्या महिला हवालदाराला त्यांनी मोलेस्टेट केलं, कर्मचाऱ्याला. कोणी काहीतरी सांगतं की आमच्याच उमरी भागात एक बाई त्यांनी ठेवलेली होती. याला प्रूफ आहे का? नाही. पण जब आग है तभी धुआं निकलता, ये बात अलग है की आग कितनी और धुआं कितना है. तर या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं. राजेश जाधव संदर्भात तुमच्याकडे काही तक्रारी आल्याचं एक माहिती मिळाली, काय नेमकं तक्रार काय होती? अगदी एक 10 ते 12 वर्ष झाली असतील जेव्हा मी महिला तक्रार निवारण, जे आता भरोसा सेल आहे त्याला बसायचे, तेव्हा त्याच्या पत्नीने याचं एक्स्ट्रा मरायटल काहीतरी अफेअर आहे, तेव्हा ॲडल्ट्रेशनला गुन्हा मानत होतो आपण, तर ते सांगितलं होतं. आणि त्यावेळेला याला सुनावणी करून, समुपदेशन करून आम्ही त्याचं सगळं रिइन्स्टेट म्हणतो आम्ही त्याला, असं करून दिलं होतं. पण दबक्या आवाजामध्ये महिला कर्मचारी त्याची तक्रार न करता त्याच्याबद्दलची कुजबुज त्या SP ऑफिस आणि पोलीस स्टेशन आणि आता तो सिव्हिल लाईनला आहे, तर सिव्हिल लाईनच्या अंतर्गत कायम चालू असते. आणि उगाच काही महिला कोणाचं नाव, एकाच व्यक्तीचं नाव वारंवार घेत नाहीत असं मला वाटतं. ज्याचा रेकॉर्ड चांगला नाही ताई, त्यालाच गार्डमध्ये ठेवलं होतं एका महिला आरोपीच्या तिथे, की म्हणजे अतिशय अक्षम्य असा दिरंगाई किंवा हलगर्जीपणा असं म्हणता येईल का? आता ऍक्च्युली ज्याचं रेकॉर्ड चांगलं नाही हा शब्द जो आहे, ऑन रेकॉर्ड रायटिंगमध्ये त्याच्या विरोधात एकही तक्रार नव्हती, हे तितकंच खरं आहे पहिलं. आणि काय असतं, नवीन ऑफिसर आला की त्याला काहीही ब्रीफ केलं तरी उगाच त्याला वाटत असतं की हाऊ फार इट इज ट्रू, असंही असू शकतं. कायटे मॅडम इथे नवीन आलेल्या आहेत, त्या पण खरंच खूप डायनॅमिक आहेत, पण सध्या त्यांच्या भावाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्या सुट्टीवर आहेत. आणि त्यामुळे इथे थोडीशी, हा जो केदारे आहे हा काल रात्री चार्जमध्ये आले. केदारे नावाचे जे खदानचे आमचे PI आहेत रात्री, त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत इथे चार्जमध्ये कोणी नव्हतं. आणि त्यामुळे कदाचित ही गडबड, की याचं रेकॉर्ड कसं आहे काय आहे हे न पाहता कदाचित ही गडबड झालेली असू शकते असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, छोटा प्रश्न विचारतो. निर्ढावलेपण ज्याला म्हणतात, राजेश जाधवच्या संदर्भात हे निर्ढावलेपण झालं होतं का? कारण त्याच्यावर कारवाई होत नव्हती किंवा तक्रार होत नव्हती. राजेश जाधवच नाही, अशा पद्धतीचे जे सगळे गुन्हेगार आहेत, थोडंसं सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जी आपल्याच्यानी दिरंगाई किंवा बोट चेपेपणा होतो, त्यामुळे हे निर्ढावलेपण. आणि या स्पेशली राजेश जाधवच्या संदर्भात तर मला खूप आवर्जून वाटतं की त्याला हे वाटलं की मी वर्दी घातलेली आहे, आता माझं कोण काय करणार. यामुळे त्याचा तो बेशरमपणा, त्याचं ते निर्ढावलेपण, त्याचं ते त्या बाईला मोलेस्टेट करण्याचं धैर्य हे वाढलं असं मला वाटतं. निश्चितच अतिशय गंभीर असा आरोप डॉक्टर आशा मिरगे यांनी केलाय, कारण त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न कोण करत होतो आणि आता या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या तपासात स्पष्ट होतील का, याचं उत्तर पुढच्या काही दिवसात मिळणार आहे. उमेश सलोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.